नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मलकापूरहून पन्हाळ्याला येऊन महाराजांनी 2 दिवस मुक्काम केला. मलोजींचा निरोप घेऊन जावळी मलकापूरच्या सुभेदारांना सुभ्यावर परत पाठवून महाराजांनी कोकण दरवाजा उतरत पन्हाळा सोडला. राजापूर कुडाळ जवळ करण्यासाठी ते खंडोजी, येसाजी गंभीर, कवीजी यांच्यासह दौडू लागले. हिरोजी मात्र कुणाकुणाच्या एकांती भेटीगाठी घेत 4 दिवस पन्हाळ्यावरच रेंगाळला. राजापूरला सुभेदार देवाजी विठ्ठलांच्या मध्यस्थीने इंग्रजांच्या वखारीचे आताशीचे जाणकार उचलून महाराज कुडाळ मार्गे डिचोलीला आले. फिरंगी दरबाराचा वकील नारायण शेणवी महाराजांच्या भेटीस आला. त्याने नजराणा पेश करून डिचोलीच्या मोरो दादाजींबद्दल तक्रार महाराजांच्या कानी घातली. सुभेदार फिरंगी दरबाराशी जमवून घेत नाहीत. महाराजांनी मोरो दादाजींना कडक समज दिली. सुभ्याला आताशीचे कारखाने उठवायचे आहेत. फिरंग्यांशी सुलूख राखल्याशिवाय ते चालते कसे होणार? कारखान्यास लागणारा सोरा गंधक कारवारातून दर्यामार्गे येणार, तो फिरंगी मुलखातूनच घेतला पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी चांगले संबंध राखले तर ठीकच आहे, ना तर तुमची सुभेदारी सूत्रेच आम्हाला काढून घ्यावी लागतील. नारायण शेणव्याने आणखी एक महत्वाची बाब महाराजांना पेश केली. छत्रपतींच्या पत्राप्रमाणे पन्हाळ्याहून आलेला वकील रामजी ठाकूर कैद केला आहे. नव्या वकिलाची नामजादी व्हावी. रामजी पहिल्या कटाचा हस्तक असल्याने त्याला कैद करण्याबद्दल महाराजांनी फिरंग्यांना लिहिले होते. छत्रपती क्षणैक विचारात पडले. काही ठरवून त्यांनी शेणव्याला निर्णय दिला. येसाजी गंभीर येथील तुमच्याबरोबर आमचे दरबारी वकील म्हणून. महाराजांनी विजरीला द्यायचा नजराणा आणि कारवार भागातून येणारा गंधक सोरा दर्यामार्गे सोडण्याची विनंती करणारा खलिता देऊन येसाजी गंभीरांना गोव्याकडे पाठवले. कारखान्यांसाठी सोयीच्या जागांची पाहणी केली. कुडाळचे धर्माजी नागनाथ आणि मोरो दादाजींचा निरोप घेऊन महाराजांनी डिचोली सोडली. पुन्हा पन्हाळ्याचा रोख ठेवून दौडणाऱ्या छत्रपतींना एक गोष्ट खोलवर जाणवली होती. कुडाळचे खेम सावंत आणि फोंड्याचे दळवी हे दोघे काही भेटीला आले नव्हते. पन्हाळ्याच्या पुसाटी बुर्जावरून मावळतीला दूरवर दिसणाऱ्या कोकणपट्टीत छत्रपतींची नजर गुंतून पडली होती. मृगाचे नक्षत्र कोरडे गेल्याने अजून आभाळ स्वच्छ होते. नुकताच नागोठाण्याला हरकारा धाडून महाराजांनी आरमाराच्या खाशा सारंगांना आणि दर्यावर्दींना नागोठाण्यात एक जाग येण्याचा हुकूम दिला होता. पश्चिमेच्या आभाळकडेवर उधळलेली केशरी, नारिंगी, गुलाबी, रुपेरी ढगांची रंगपंचमी निरखणाऱ्या महाराजांच्या मनात एकच शब्द थडथडू लागला, जंजिरा जंजिरा. सांजावून आले. कासारी नदीचा पट्टा दिसेनासा होताच महाराजांनी बुरुज सोडला. तर्जनीतील अंगठीशी बोटे चाळवीत चालणाऱ्या महाराजांना बरोबर असलेल्या मलोजी, खंडोजी, कवीजी यांचे कुणाचेच भान नव्हते. चव्हाटांनी उड्या घेत आलेले पानलोट एकाच कुंडात कोसळावेत तसे विचारच विचार त्यांच्या मनात एकवटून आले. बापावर हत्यार चालवायला निघालेला, फसगत होऊन दख्खनेत उतरलेला अकबर, त्याच्या मागणं येऊ घातलेला औरंग, कधीतरी निसटता बघितलेला औरंग आणि कधीही न बघितलेला गोव्याचा विजयी, जंजिऱ्याचा हबशी, भागानगरचा कुतुबशहा, विजापूरचा बालराजा सिकंदर, मुंबईचा टोपीकर हा सर्वांचा खासगतीचा खेळ आहे की अज्ञात शक्तीने मांडलेला हा भव्य असा शतरंजी पट आहे. का खेळतो आहोत आम्ही तो? दिला असता आमचा हा डाव रामराजे मासाहेब अण्णाजींच्या हाती आणि या पन्हाळ्यावर सुभा सोडून खात निवांत बसलो असतो तर काय बिघडते? का वाटते हा खेळ खेळावा? कुठली शक्ती आम्हाला रेटून या मैदानावर उतरवते आहे की आमचा जन्मच यासाठी आहे? तो धनगर आम्हाला बिरोबा म्हणाला, बऱ्हाणपूरची बातमी ऐकलेला बादशहा सैतान म्हणाला असेल. सती गेलेल्या मासाहेब आम्हाला पुत्र आहात म्हणाल्या. रायगडच्या मासाहेब आम्हाला शत्रू मानतात. अकबराला मी धडाडीचे वाटलो, समर्थांना उग्र. लिंगाण्यावरून कुडी फेकलेल्या गोदावरीला काय वाटले असेल आमच्याबद्दल? भ्रमात गेलेल्या मोरोपंतांना काय वाटले असेल? अंतिभेटीसाठी तळमळलेल्या आबासाहेबांना काय वाटले असेल? आणि आणि नगरच्या कोठीत दिवसा मोजणाऱ्या आमच्या स्त्रीला काय वाटले असेल? सुन्न मनाने महाराज पन्हाळ्याच्या बालेकिल्ल्यात परतले. दुसऱ्या दिवशीच नागोठाण्याहून फेरबाजाला निवडीच्या सारंग दर्यावर्दीचा जमाव आला आहे. पन्हाळा सोडून महाराज अणुस्कुरा घाटाने कोकणपट्टीत उतरून नागोठाण्याला आले. सुभेदार वाड्यात दर्याकिनारीची पणाची मसलत भरली.
या मसलतीला दादाजी प्रभू मायनाक दौलत खान, गोविंदजी आंग्रे, कोंडाजी व जागोजी फर्जंद, संताजी पवळा, महम्मद कावजी, नागोजी वाघमारे, सुंदरजी बाजी असा मर्दाना दर्यावर्दी जमला होता. सर्वांवर नजरेचा वल्ला फिरवीत महाराजांनी पण सांगितला, हापशांचा जंजिरा, पुंदेरी म्हणजे दर्या दौलतीच्या पायीचा साखळदंड, तुम्ही सारे ते दर्याचे बच्चे. एवढे हिमतीचे सारे असता हा साखळदंड निखळत नाही. हा कोण मामला? जोवर जंजिरा पडत नाही तोवर तुम्ही आम्ही आबासाहेबांच्या आत्म्याला शांती देत नाही. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आम्ही दर्याचा पण मांडतो आहोत. जो कोणी बाका जंजिरा उंदेरी पटात घेईल त्यास 2 शेर सोने, शिरपेच आणि पालखीचा मान देऊन आम्ही त्याचा मरातब करून चालवू. छत्रपतींची आव्हानी नजर सर्वांवर फिरली. प्रत्येकाला मानविडा देण्यात आला. 3,000 आरमारी चाकरांना 6 महिन्यांचा पगार आगाऊ अदा करण्यात आला. नागोठाणे, पेण, आपटे भागात एक फटका टाकून महाराज पन्हाळ्याला परतले. 2 दिवस झाले. नित्याप्रमाणे सोमेश्वराचे रंगरूपी पिंडीचे दर्शन घेतलेले छत्रपती बालेकिल्ल्यात आले. बागलाण, गोवा, मुंबई, खानदेशात चालणाऱ्या खलितांचे मजकूर चिटणीसांना सांगितले. माध्यान्ह काळ झाला. थाळ्याची वर्दी असल्याने महाराज सदर सोडून उठले. बाहेर आर्द्राच्या ढगांनी आभाळाला दाट छपरी धरली होती. तस्तावर धरलेल्या छत्रपतींच्या हातावर तस्त्याने पाणधार धरली. पोसाने हात टिपत माज दालनात मांडलेल्या चौरंगावर महाराज बसले. बाहेर हत्यारी पहारा फिरत होता. खंडोजी आणि मलोजी बाबा जंजिराच्या पणाची बातचीत करीत खडे होते. माळवदाच्या दगडी कठड्याला रेलून कविकुलेश ढग भरले आभाळ निहाळत होते. एक खिदमतगार पोसबंद तबक घेऊन माझ दालनात आला. भोजनाचे तबक छत्रपतींच्या मांडलेल्या चौरंगीवर ठेवून पोस हटविताना त्याचा हात न कळलेसा थरथरला. भातमुदीला घेर धरलेल्या वाडग्यातून गरम वाफा उठल्या. महाराजांनी एका वाडग्यावर बोट ठेवून पदार्थांची नावे विचारली. खिदमतगाराने अदबीने पदार्थ सांगितले. नको असलेले वाडगे महाराजांनी तबकातून उचलून बगलेला ठेवले. तरीही तबकात राहिलेल्या 4 वाडग्यांवर खिदमतगाराची बारीक नजर खिळून होती. तबक मनाजोगी बघून महाराजांनी खिदमतगाराला निरोपाचा हात उठविला. प्रत्येक पदार्थातील अंशभाग घेऊन तो तबका बाहेर ठेवून महाराजांनी गडव्यातील पाणधार तबकाभोवती फिरवून चित्राहुती दिली. परब्रह्म अन्नाला डोळे मिटून नित्याचा नमस्कार करून त्यांनी बाही मागे घेत तबकात हात घातला. मूद फोडून तीवर कालवणाचा वाडगारिता करून छत्रपती भात कालवू लागले. मनात असंख्य विचार फिरत होते त्यांच्या. घास घेण्यापूर्वी सहज त्यांची नजर तबकातील हातावर गेली. वावटळीने दाटले ढग सरासर पिटळले जावेत तसे त्यांच्या मनी घोळणारे राजकारणाचे विचार कुठच्या कुठं पसार झाले. आक्रसल्या डोळ्यांनी महाराजांनी तर्जनीवरची रंग पालटून हिरवट निळी पडलेली मूळची पांढरी शुभ्र खवली अंगठी निरखली. त्यांची उजवी भोई कमानी बाक वर घेत चढली. डोळे विस्फारले गेले. नाक पुढ्या फुलल्या. अंगभर सरसरत फिरणाऱ्या रक्ताबरोबर कानपाळी लाल झाली. कपाळावरची उभी शीर टपटपून थडथडू लागली. हात एकदा तबका बाहेर घेऊन त्यांनी खातर जमा केली. तबकापासून दूर होताच अंगठी पांढरट होत होती. हात आत जाताच पुन्हा हिरवट पिवळी पडत होती. त्या रंग बदलत्या अंगठीबरोबरच छत्रपतींच्या डोळ्यातले रंगही सरासर पालटू लागले. चेंडू फुटल्या राजसंतापाने त्यांचे उभे अंग थरथरू लागले. कपाळावर घामथेंब तरारून उठले. हात झटकून तबक तसेच पुढे लोटून उठता उठता बाहेरच्या माणसांचे थरकून पाणी व्हावे असे छत्रपती कडाडले. म्हालोजी, त्या नमक हरामास चारा हा थाळा घेऊन या त्याला आमच्या सामने. भेदरलेले म्हालोजी, खंडोजी, कारभारी त्रिंबकजी पहारेकरी आत धावले. येडबडलेल्यांना काय झाले तेच कळेना. फणा उभारलेल्या जहाल विषारी नागसर्पाकडे बघावे तसे थाळ्याकडे बघणाऱ्या महाराजांचे ओठ थरथरू लागले. संतापाने त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. नजर थाळ्यावरून हटेना. म्हालोजी, खंडोजी, कवीजी थाळ्याकडे आणि महाराजांकडे गोंधळून आलटून पालटूनच बघतच राहिले. ज्यानं थाळा लावला त्या हरामखोरास आणा अगोदर आमच्या समोर. दगलबाज. ताफेचे भांडे तडतडावे तशी राजाज्ञा सुटली. पहाऱ्याचा धारकऱ्यांनी मुदपाकात जाऊन भाल्याची टोके पाठीला लावून त्या खिदमतगाराला छत्रपतींच्या समोर पेश घातला. बोचके बांधून तो गड सोडायच्या तयारीतच होता. त्यातले 4 घास बाहेर नेऊन कुत्र्यासमोर ठेवा. थाळ्यावर बोट रोखून महाराजांनी पहाऱ्याच्या हवालदाराला सुनावले. हवालदाराने जी म्हणत चौरंगावरच्या तबकातले थोडे अन्न वाडग्यात घेऊन ते बाहेर नेऊन
चुचकारत एका कुत्र्यासमोर घातले. खिदमतगार नुसता लटलट कापत होता. छत्रपती त्याच्या समोर आले. ते अन्न पचवायची क्षमता आमच्या आतड्यात नाही. तुझ्यात दिसते. चल आटप. ते घेऊन टाक सर्वासामने. महाराजांनी तपकाकडे बोट रोखले. त्यांच्या डोळ्यातून कशा नुसत्या ठिणग्याच ठिणग्या उडत होत्या. नगधनी नग. सर्वांच्या अंगावर काटासारखा असे कळवळून ओरडत खिदमतगार महाराजांच्या पायांवर स्फुंदत कोसळला. खामोश. छत्रपतींचे रोखले बोट काही तसूभर हल्ले नाही. खिदमतगार गदगदत महाराजांच्या पायांना विलगला. त्याला ठोकरून महाराजांनी धारकऱ्यांना आज्ञा दिली. घाला रे अमृत याच्या नरड्यात. पाठीच्या भाल्याची पाती चारी बाजूंनी कचाकच रूपताच खिदमतगार मुकाट उठला. डोळ्यातून टपटपणाऱ्या आसवात मळूनच त्याने छत्रपतींना पेश केलेल्या थाळ्यातील अन्न गुमान गिळले. दालनातील सर्वांचेच डोळे त्याच्यावर खिळले होते. जे समोर चालले होते ते ताणल्या डोळ्यांनी बघण्याखेरीज कोणाच्याच हाती काही नव्हते. खिदमतगाराचे डोळे काही वेळातच पांढरे होत गरगर उलटे फिरू लागले. तोंडाला फेसाची तार आली. अंग काळे निळे पडू लागले. बसला होता तो कलंडून थेट आडवा होऊन आचके देऊ लागला. ते बाहेर प्राणांतिक यातनेने केकाटणाऱ्या कुत्र्याच्या विव्हळण्यात मिसळू लागले. लगबगीने पुढे होत त्याची बाराबंदी मुठीने घट्ट पकडत मलोजींनी त्याला गदगदा हलवून विचारले. अर कुणाच्या भरीला पडून केलंस हे वंगाळ? बोल, अरे बोल. त्याच्या ओठातून फक्त फेसाची तार घरंगळली. तोडला असता तरी तो बोलला नसता. मलोजी बाबा पुरा विचार करूनच तो उतरला होता यात. एकामागून एक असे पहिल्या कटातील असामींचे चेहरे महाराजांसमोर फिरून गेले. एक यातना भरला निश्वास टाकून दालन सोडताना महाराजांनी हवालदाराला आज्ञा केली. बाहेरचे कुत्रे फेकून देऊ नका. खोलीचा खड्डा घेऊन ते गाडा. भिखारी आहे ते. या इमानी चाकराला अंधार बावेवर डाग द्या. माळवदाच्या रुखाने चाललेल्या महाराजांच्या डोळ्यांपुढून धाकलू धनगराची मूर्ती हलता हलत नव्हती. कानात समर्थांच्या खलिताचे वचन घुमत होते. अखंड सावधान असावे. छत्रपतींवरचा विषप्रयोगाचा कट फसला होता. आर्द्राच्या कोसळत्या धारांचे गढूळ पाणलोट होत पन्हाळ्याच्या चारी कड्यांवरून कोसळत होते. विषप्रयोगाच्या कटाची पाळीमुळे शोधण्यासाठी छत्रपतींनी पन्हाळ्यावर जंग कसून तपास घेतला. काहीच हाताशी आले नाही. पुराव्यानिशी कुणावरही अदावत घेता येत नव्हती. येऊन टळल्या प्राणघाती प्रसंगाने मात्र महाराजांना जिव्हारी वेदना झाली होती. बसला पाऊस सुमार होण्याची महाराज वाट बघत होते. शक्य तितक्या लवकर रायगडी जाणे आवश्यक होते. तिथे अफवांचे पीक उठू देता कामा नव्हते. बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या मजल्यावर एका दालनात बाहेर कोसळणाऱ्या आर्द्राच्या धारा बघत महाराज झरोक्याशी उभे होते. संशय हा मनाचा सर्वात छळवादी देणेकरी असतो. तो सशाच्या पावलांनी मनात शिरतो आणि हत्तीच्या पावलांनी थैमान घालू लागतो. मग मन शंखेकोर झाले की माणसाला स्वतःची सावली सुद्धा मारेकरी वाटू लागते. वारंवार साकळून येणारा संशय महाराज निकराने परतविण्याचा प्रयत्न करीत होते. फार कठीण जात होते ते. संशयाला येण्याची वाट माहीत असते. जाण्याची दाखवावी लागते. एकतर त्याला शरण जावे लागते, नाहीतर मुळावर त्याला निपटूनच काढावे लागते. तडजोड सुलूक नाही करता येत त्याच्याशी. त्याला शरण जाण्यात माणूसपणच हरवून बसण्याचा धोका असतो आणि त्याला निपटून काढण्यास लागतो बळकट पुरावा. शंकाकुशंकांनी महाराज पुरते बेचैन हैराण झाले. बाहेर कोसळणाऱ्या आर्द्रधारा त्यांच्या मनाला धून नेऊ लागल्या. काही मार्ग गवसेना. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात् शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.